तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आला तर रामेश्वर मध्ये पाऊस. रामेश्वरम मध्ये पाऊस आल्यानंतर आमची झाली होती मागे मॅगी खाण्याची इच्छा. तर मॅगी खायची इच्छा झाल्यावर मग आप्पा म्हणे चला म्हणे राम राम करतो आणि तुम्हाला खाऊ घालतो म्हणून मॅगी. मग काय आप्पा सेटने घेतलं डोक्यावरती रुमाल निघाल धर्मशाळेकडे जाण्यासाठी. बघा मित्रांनो, वातावरण कसं खतरनाक झालेलं होतं. अशा वातावरणामध्ये मॅगी खायची आहे मग काय ती मजाच वेगळी असते बरं नाही. मग आलो होतो आम्ही धर्मशाळेमध्ये. अरुण भाऊ म्हणे चला बनवा बरं म्हणे पटापटा. मग आप्पा सेटने घेतलं मस्त कांदा वगैरे कांदा बिंदा कापून घ्या म्हणे तुम्ही, मी पुढची तयारी करतो म्हणे. मग काय म्हटलं आम्ही काय तयारी केली, पण यांचा काय मोबाईल सुटा दोघांना. म्हटलं चला तुम्ही राहू द्या म्हटलं, आज आम्हीच मॅगी करतो म्हणे. म्हटले म्हणे अरुण भाऊ म्हणे भिडले लाजत काजत कसे करणार कांदा कापाला. आता कांदा एवढा भारी कापला त्यांनी दोन दोन चाकून. असं कसं असतं का पहा, त्यांची कापण्या स्टाईल बघा, ही नवीनच पाहिले भाऊ आपण मित्र. मग काय मस्त पैकी घेतलं पातेलं टाकलं त्याच्यामध्ये. आज ते म्हणे मस्त मटन गिरवी मध्ये तुम्हाला मॅगी खाऊ घालतो म्हणे. म्हटलं बघा बरं का कशी करा पण चांगली करा. मग आलो आम्ही बघा, अशी उकड फुटली, मसाले वगैरे टाकले त्याच्यात, मॅगीचे मसाले बाहेरचे मसाले टाकले. मॅगी अशी झणझणीत करणार होते ना आप्पा सेट. बघा मित्रांनो कसं एकदम परफेक्टनेस न काम चालू होतं. बघा मित्रांनो रस्सा कसा झाला आप्पा सेट ना वरतून असं जोरात मीठ फेकलं ना म्हणे, सगळं केलं म्हणे आपण, मीठच टाकलं नाही म्हणे त्याच्यामध्ये. मॅगी झाली होती तयार. बघा मित्रांनो मॅगीचा कलर पण तो आमच्या तोंडाला तर पाणी उरत, तुमच्या तोंडाला पाणी. बघा अरविंद भाऊने केली मस्त पैकी मॅगी टेस्ट. म्हटलं बघा एकच नंबर झाले म्हणे राव मॅगी, काय विषय खोळा म्हणे राव तुमचा. मॅगी वगैरे खाल्ली ना आलो आम्ही गाडीमध्ये आल्याच्या नंतर म्हटलं चला आता मस्त पैकी झोपा वगैरे काढा म्हटले. आपल्याला रात्री ड्रायव्हिंग करायची म्हटलं, झोपून राहा. मस्त पैकी झोपलो रात्री उठल्यानंतर लगेच प्रवास चालू केला. आप्पा सेटला म्हटलं होतं मी बसतो गाडीवर, आप्पा सेट म्हण नको मी चालवतो. मग काय तिथून मस्त पैकी प्रवास केल्यानंतर पुन्हा आम्ही हॉटेलला थांबलो रात्री जेवण करण्यासाठी. आता इथं मस्त पैकी जेवण वगैरे करू म्हटलं, लाईट जेवण करायची इच्छा. ते मस्त पैकी जेवाची ऑर्डर दिली आम्ही मस्त पैकी मित्रांनो. आप्पा सेटनं सांगितलं होतं शेक म्हणे, मला काही जेवत नाही म्हणे, मी मस्त पैकी ज्यूस एन्जॉय करतो म्हणे. अशा 5 स्टार हॉटेलला थांबलो होतं ना, आमच्या आप्पा सेटले खर्च करते बाबा. आप्पा सेटचं नादच खोळा जागा धुळा आहे. बघा जेवण वगैरे केलं निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. प्रवास होता कांचीपुरमचा प्रवास लांब होता, त्यामुळे आम्ही मस्त सुसाट मध्ये सुटलो. फायनली पोहोचलो आम्ही सकाळी. मस्त पैकी जेवण बिवण सगळं केलं आणि झोपा म्हटलं. आता कसं मित्रांनो आज पण पुन्हा नाईट आहे. आजचा जर आमचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण, रामकृष्ण हरी, राम राम.